नमस्कार मंडळी, कसं काय मस्त मजेत ना. आज आपण पाहणार आहोत मस्त अशी उसळ. चला सुरू करूया व्हिडिओला. मी इथे मस्त अशी उसळ घेतलेली आहे आणि त्याला व्यवस्थित मस्त अशी मोड फुटलेली आहे. हिचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. चला सुरू करूया रेसिपीला. मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे, बारीक बारीक काप केलेले आहेत त्याचे, बघू शकता आपण. ते माझा कांदा चिरणं झालेला आहे. आता एक मस्त असे टमॅटो चिरून घेऊ, त्याचे सुद्धा बारीक बारीक काप करून घेऊ आपण. तुम्हाला माझी उसळ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशी उसळ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कढई गरम करत ठेवलेली आहे, तेल तापलेलं आहे आणि मोहरीसुद्धा टाकलेली आहे. त्यात मोहरी टाकल्यानंतर त्यात आता आपण जिरे टाकणार आहोत. जिरे व मोहरी व्यवस्थित कडकडल्यानंतर आपण त्यात कांदा टाकणार आहोत. कांदा टाकलेला आहे आणि व्यवस्थित आपण त्याला खालीवरी व्यवस्थितपणे परतून घेणार आहोत. परतून घेतले थोडासा पिवळसर कलर आल्यानंतर त्यात आपण मस्त असं पिवळसर कलर येईपर्यंत आपण त्याला फ्राय करणार आहोत. आणि आता त्यात मी लसणाच्या कुड्या टाकलेल्या आहेत आणि ते सुद्धा मस्त असं पिवळसर कलर येईपर्यंत त्याला आता फ्राय करून घ्यायचं आहे. बघू शकता किती मस्त असं फ्राय केल्यानंतर छान लागतं. आणि त्यात आता मी चिरलेले टोमॅटो टाकणार आहे व ते सुद्धा मस्त असं खालीवरी करून घेणार आहे. मी मीठ टाकणार आहे. मीठ टाकल्यानंतर आता मी त्यात हळद टाकणार आहे. त्याला सुद्धा मी खालीवरी व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे. मस्त आता अशी खालीवरी करून घ्यायची आहे व चवीनुसार आपण त्यात आता लाल तिखट टाकणार आहोत. चांगलं परतून देऊन आता लाल तिखट टाकलेलं आहे, ते सुद्धा मस्त असं खालीवरी करून घ्यायचं आहे. लाल तिखट परतल्यानंतर त्यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्यात मोड फुटलेली उसळ टाकणार आहोत. बघू शकता किती मस्त अशी उसळ तयार झालेली आहे आणि 2 मिनिट झाकून ठेवून देणार आहोत. आणि झाकून देऊन थोडं वाफ काढून घेणार आहोत आणि आणखीन खालीवरी करून आणखीन झाकून ठेवून देणार आहोत. बघू शकता की मस्त अशी उसळ तयार झालेली आहे. तर एका डिशमध्ये आपण काढून घेऊ. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओसाठी अपडेट राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.